जे हात बंदुकीतून गोळ्या झाडायचे तेच हात आज तिरंगा हातात घेऊन सरकारसमोर आत्मसमर्पण करत आहेत। एकेकाळी भीतीचे साम्राज्य निर्माण करणारे नक्षलवादी आज स्वतः भीतीत आहेत। नक्षलवाद म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षतेसाठी दशकानुदशक डोकेदुखी ठरलेली समस्या। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। अलीकडेच माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आपल्या तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। हा फक्त एक सरेंडर नाही तर नक्षलवादी चळवळीच्या अधोगतीचं प्रतीक आहे। सरकारने गेल्या काही वर्षात फक्त नक्षल चळवळीवर बंदुकांनी नव्हे तर धोरणात्मक पातळीवर वार केला। त्यांचे सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे नक्षल फंडिंगवर पूर्ण अंकुश आणणे। हवाला नेटवर्क म्हणजेच एनजीओ रूट्स आणि फॉरेन फंडिंगवर गुप्तचर यंत्रणांनी निगराणी वाढवली। सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट आणि NIA ने एकत्रित मोहीम राबवून निधीचा प्रवाह थांबवला। ग्रेहॉर्न, C60 कमांडो, CRPF आणि राज्य पोलीस दलांना फ्री हँड देण्यात आला, म्हणजेच ऑपरेशनमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता पूर्ण स्वायत्तता। या योजनांमुळे नक्षलवाद्यांचा फंड फ्लो थांबला, नेटवर्क तुटले आणि मोरल खालावले। आणि हे यश आहे सुरक्षा दलांच्या संयमाचं आणि शासनाच्या धोरणाचं।